नमस्कार. श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 34. श्री हरींना सुदर्शन चक्राची प्राप्ती. श्री गणेशाय नमः. संतांकडून 12 ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती व त्यांचे महात्म्य यांची सविस्तर माहिती ऐकावयास मिळाली म्हणून ऋषीजनांना व श्रोत्यांना फार आनंद झाला होता. त्यांनी त्यांची मुक्त कंठाने प्रशंसा केली, त्यांना धन्यवाद दिले व पुढे म्हणाले, सुतजी, तुम्ही खरोखरच सर्वज्ञ आहात. आता आम्हाला हरीश्वर नामक ज्योतिर्लिंगांचे महात्म्य सांगा. तसेच शिवजींची आराधना करून विष्णूंना सुदर्शन चक्र कसे प्राप्त झाले ती कथा ऐकवा. सूत म्हणाले, ऋषींनो, फार पूर्वी दैत्य अत्यंत प्रबळ झाले. ते लोकांना उपद्रव करू लागले, धर्माचा लोप करू लागले. त्यांच्या अत्याचारांनी संत्रस्त झालेले देव श्री विष्णूंना भेटले. त्यांना नमस्कार केला व म्हणाले, श्रीहरी, बल आणि पराक्रमाने उन्मत्त झालेल्या दैत्यांनी फारच उच्छाद मांडला आहे. ते आम्हाला आणि सर्व प्राणीमात्रांना असह्य पीडा देत आहेत. अशा परिस्थितीत आम्ही काय करावे, कोठे जावे? तुम्ही जगाचे तारणहार आहात, पालक आहात, म्हणून तुमच्याकडे त्यांचे गाराणे घेऊन आलो आहोत. आम्हा शरणागतांवर दया करा. दैत्यांच्या उपद्रवांना आळा घालण्यासाठी काहीतरी उपाय करा. श्रीहरींनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले, देवांनो, काळजी करू नका. बलवान शत्रूंना जिंकायचे तर मोठा उद्योग केला पाहिजे. मी शिवजींची आराधना करून तुमचे कार्य करतो. त्या आश्वासनाने देवांना धीर आला. ते आपापल्या स्थानी गेले. त्यानंतर श्रीहरी कैलास पर्वतावर गेले. तेथे एक कुंड खोदले, त्यात अग्नी प्रस्थापन केला. शिवजींचे पार्थिव लिंगही स्थापन केले. त्यानंतर जोपर्यंत भगवान शंकर आपल्यावर प्रसन्न होत नाहीत तोपर्यंत येथेच राहून त्यांची आराधना करायची असा दृढ संकल्प करून त्यांनी अनुष्ठान आरंभले. ते आसनावर बसून मानस सरोवरातील कमळांनी विधानासहित पार्थिव पूजन करत असत. अनेक मंत्रांनी व स्तोत्रांनी प्रसन्नतापूर्वक शिवभजन करत असत. त्यांनी शिवप्रभूंची अनेक प्रकारे सेवा केली, पण ते प्रसन्न झाले नाहीत. त्यामुळे श्रीहरींना आश्चर्य वाटले. ते अधिक उत्कटतेने शिवभक्ती करू लागले. शिवसहस्त्र नामांचा उच्चार करून प्रत्येक नामाबरोबर एक एक कमळ वाहून त्यांची पूजा करू लागले. एके दिवशी शिवप्रभूंनी त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्यांनी 1000 कमळातील एक कमळ लपवून ठेवले. शिवप्रभूंची लीला विष्णूच्या लक्षात आली नाही. ते कमळ शोधण्यासाठी त्यांनी पृथ्वी ढुंडाळली, पण ते सापडले नाही. तेव्हा नित्याच्या शिव आराधनेत खंड पडू नये म्हणून शुद्ध चित्त श्रीहरींनी आपलेच एक नेत्ररूपी कमळ त्यांना अर्पण केले. ते पाहून भगवान सदाशिव अतिशय संतुष्ट झाले. त्यांनी श्रीहरींना दर्शन दिले व म्हणाले, विष्णू, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. तुम्ही माझ्याकडून अपेक्षित वर मागून घ्या. श्रीहरी विनम्र भावाने हात जोडून म्हणाले, देवा, तुम्ही अंतर्यामी आहात, सर्व काही जाणता. मी तुम्हाला काय सांगणार, तथापि तुम्ही विचारताच आहात म्हणून सांगतो. सद्यस्थितीत दैत्यांनी जगाला अतिशय संत्रस्त केले आहे. देवांनी त्यांचे दुःख मला कथन केले. मी दैत्यांचा बंदोबस्त करू शकत नाही, ही माझी व्यथा आहे. म्हणून मी तुम्हाला शरण आलो आहे. त्या दैत्यांचा निपात करता येईल असे एखादे शस्त्र मला द्या, अशी माझी विनंती आहे. भगवान शंकरांनी श्रीहरींना तेजपुंज सुदर्शन चक्र दिले. ते प्राप्त झाल्यावर विष्णूंनी उपद्रव देणाऱ्या सर्व बलवान दैत्यांचा सहजतेने संहार केला. त्यामुळे जगाला स्वस्थता लाभली. देव सुखी झाले. सुदर्शन चक्रासारखे दिव्य आयुध लाभल्याने श्रीहरींचे सामर्थ्य वाढले होते. त्यांनाही मोठे समाधान वाटले. अध्याय 34 समाप्त.